आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे गुरुवार, तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. आणि नॉर्मली जे महाराष्ट्रीयन वगैरे आहेत तर त्यांना नॉर्मली, मला माहिती नाही बाकीच्या म्हणजे याच्यामध्ये, पण महाराष्ट्रीयन लेडीज नॉर्मली गुरुवारचा फास्ट पकडतात. सो माझाही आज गुरुवारचा फास्ट आहे. तर आज पहिला गुरुवार आहे. तर मी नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्टमध्ये खिचडी बनवलेली आहे. सो आत्ता मी नाश्ता करणार आहोत आणि गावले डब्यामध्ये खिचडीच दिलेली आहे. सकाळची वेळ आहे आणि अशा प्रकारे इथे आहे खिचडी. तर आज हेअर वॉश केलेत मी. आणि मी पूजा संध्याकाळी मांडणार आहे, सकाळी नाही मांडणार, कारण मला अजून भरपूर काम आहे, साफसफाई वगैरे करायची. सो साफसफाई झाल्यानंतर मग मी दुपारचं जेवण वगैरे बनवायचं आहे. त्यानंतर मग सगळंच होईल. राघव आता झोपला आहे, सो त्याला मी आंघोळ घालून झोपवलं. त्यामुळे आता माझं बरंचसं काम आवरलेलं आहे. राघवची आंघोळ वगैरे नाही होणार. झाडांना वगैरे पाणी घालते मी. राघवचं आंघोळीचं पाणी असतं तेच झाडांना मी घालून देते. सो अशा प्रकारे आता सकाळचं वाजले 10. तर मी पटपट आवरून घेते, म्हणजे नाश्ता वगैरे करून घेणार आहे आणि मग त्यानंतर साफसफाई करून घेते. सो आता मी सकाळी ब्लॉग वगैरे बनवत बसले, त्यामुळे मला वेळ झाला खूप. मग 10 वाजले नाश्ता वगैरे करायला. तर खिचडी बनलेली आहे. सो नाश्त्यामध्ये मीही खिचडीच खाणार आहे. आणि खिचडी वगैरे झाल्यानंतर साफसफाई वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर एक्सरसाइज मला दुपारी करायची आहे आज, कारण एक्सरसाइजला मला टाईम सकाळी, म्हणजे सकाळी आज लक्ष्मीची पूजा वगैरे, तर म्हटलं आवरून घ्यावी पटपट सकाळीच. सकाळी नाही होणार माझ्याच्याने पूजा, परंतु संध्याकाळीच करेल मी. पण बाकीची जी कामं असतात, पूजेची तयारी वगैरे ती करायची. सो मी म्हटलं की दुपारी माझं सगळं आवरल्यानंतर एक्सरसाइज वगैरे करेल आणि पुन्हा आंघोळ करेल. कारण एक्सरसाइज केली की खूप असं स्वेटी, म्हणजे खूप असं घाम वगैरे येतो एक्सरसाइज केल्यानंतर. सो त्यामुळे पुन्हा आंघोळ करावी लागते. तर चला आता लागूयात कामाला. तर अशा प्रकारे खिचडी बनवली होती जेवणामध्ये. आणि साईड बाय साईड इथे मला बनवायचं होतं माझ्या मिस्टरांसाठी आणि गाऊसाठी जेवण. तर मी इडली सांबार बनवणार होते. सांबारची तयारी लगेचच करून घेतली, म्हणजे पटकन फोडणी वगैरे द्यायला. सो अशा प्रकारे सगळे, म्हणजे डाळी, मिक्स डाळी, त्याच्यामध्ये अनियन टोमॅटो टाकलं होतं. त्याशिवाय टेस्ट छान येत नाही. तर त्यामुळे अनियन टोमॅटो आधी शिजतानाच टाकायचं. जर तुम्हाला सांबार बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही जे काही तुम्हाला आवडतात ते व्हेजिटेबल्स टाकू शकता. काय आणि लहान मुलं जास्त वेळ खाली नाही राहत, तर कधी कधी लहान मुलांना असं कडेवर घेऊन देखील स्वयंपाक करावा लागतो. हॅलो. आणि आत्ताच गाऊ आली, तर इडली सांबार रेडी आहे. आता इडली सांबार देते. माझे मिस्टरही जेवतील आणि गाऊही जेवेल. तर तिला क्लासला जायचं आहे, तिचे ट्युशन आहेत आत्ता. सो पटपट जेवण करून तिला पाठवते, कारण ट्युशनवरून आल्यावर परत कराटे क्लास वगैरे, असं बिझी शेड्यूल आहे तिचं. तर अशा प्रकारे इथे झालेलं आहे सांबार आणि इथे इडली. तर पटकन इडली वगैरे काढून घेते मी आता. आणि मी माझ्यासाठी इथे शेंगदाण्याची आमटी देखील बनवली होती आणि खिचडी सकाळचीच राहिली होती नाश्त्याची थोडीशी. सो शेंगदाण्याची आमटी आणि खिचडी असा मेनू होता माझा फास्टसाठी. आणि भांडी वगैरे तसेच होते. वाजले होते 3:30. हॅलो. आणि माझं आता तशी आवरलं म्हणजे माझा मेकअप वगैरे झाला आहे. साडी नेसली आहे मी. पूजा मांडायची आहे मला, सो त्यामुळे. आणि राघवला त्याच्या चेअरमध्ये बसवलं, कारण तो काहीच करून देत नाही. आता 6 वाजले, तर पूजा मांडायचीच आहे आत्ता मला. आणि माझ्या मिस्टरांचं काम आवरतं, सो मग वेट करते कधी आवरेल त्यांचं. सो सगळं सामान वगैरे काढून ठेवलं आहे मी. आणि अशा प्रकारे इथे माझी चालली होती भांडी वॉश करायची तयारी. देवाची भांडी वगैरे वॉश करत होते. आणि ते राघव ऐकत नव्हता, सो मी इथे त्याला टाईमपास करायला मशीनजवळ बसवलं होतं, परंतु तो सगळ्या वस्तू वगैरे पाडायचा प्रयत्न करत होता. आणि फायनली मी पूजा मांडली होती गुरुवारची, लक्ष्मीची. आणि घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण असतं जेव्हा घरामध्ये देवी वगैरे बसतात, लक्ष्मी असतात तेव्हा.
हॅलो. आणि आत्ताच माझी पूजा वगैरे आवरली आहे, तर आता मला स्वयंपाक बनवायचा. तर स्वयंपाकामध्ये काय बनवावं अजून ठरलेलं नाही आहे, परंतु काहीतरी गोड बनवावं लागेल, कारण आज गुरुवार असल्यामुळे नैवेद्य गोडाचा वगैरे दाखवायला लागतो देवीला. सो संध्याकाळी काहीतरी गोड बनवायचं, म्हणून अजून काही डिसाईड झालं नाही. एक तर श्रीखंड आणायला सांगेल, नाही तर खीर बनवेन. दोन्हीपैकी काहीतरी एक डिसाईड करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर जास्त काही तिघांचा स्वयंपाक आहे आणि नैवेद्य बनवायचं आहे छोटंसं. तर चला लागूयात कामाला. आणि मला पूजा वगैरे आवरायला चालू 7:15 झालेत आता. तर आता स्वयंपाक करून घेते, नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवण करू, म्हणजे आवरलेलं आहे. आणि गाऊही आली कराटेवरून. तर गाऊला अजून एक क्लास होता अबॅकसचा, परंतु गाऊ नाही बोलते कारण ओव्हरलोड होतो तिला. ऑलरेडी 2 क्लासेस झाले तिचे. सो तर राघव माझ्या मिस्टरांनी घेतलं, त्यांचं काम आवरलं नाही, परंतु त्यांना म्हटलं जरा वेळ घ्या, नंतर करा काम. आणि अशा प्रकारे मी इथे लागले होते थाळी बनवायला. तर राघवही मध्ये मध्ये येत होता, असं नाही की दोघांचे म्हणजे दोघंही त्याला पाहत होतो आणि माझा स्वयंपाक चालू होता फास्ट. 1 तासामध्येच मी थाळी उरकवली होती. जास्त काही आयटम नाही बनवले. मटार पोटॅटोची भाजी, डाळ राईस आणि मेथीची भाजी बनवली होती सोबत. आणि स्वीट म्हणून शिरा बनवला होता प्रसादासाठी. सो अशा प्रकारे सिंपल थाळी होती. अशा प्रकारे आपली थाळी झालेली आहे रेडी. तर आता वाजले 7:15, 1 तासामध्ये झाला आहे स्वयंपाक. तर आता मी नैवेद्य वगैरे दाखवते, आम्ही जेवण करू. केल्यानंतर मी राघवला झोपवलं, कारण तो खूप झोपायला आला होता. गाऊ तर काय तिची ती झोपून जाते आणि तिचं हे शेड्यूल खूप बिझी आहे ॲक्च्युली. 1 क्लास झाला का दुसरा, 1 क्लास झाला का दुसरा, कारण बिझी ठेवलं आहे मी. अदरवाईज काय करते मग, टॅबलेट वगैरे घेऊन बसते, फोन घेऊन बसते, त्याच्यावर गेम्स खेळत बसते, त्याच्यावरती कटिंग करायचं काही ना काही चालू असतं तिचं. सो बिझी असलं म्हणजे थोडासा जो वेळ भेटतो त्याच्यामध्ये मस्ती करते आणि थोडंफार म्हणजे बाकीच्याला पण टायमिंग आहे, नाही असं नाही, परंतु तिचा पूर्ण वेळ त्यातच जातो. सो त्यामुळे थोडा डिवाईड होतो टाईम. सो मला काही वेळ भेटत नाही तिचा अभ्यास वगैरे घ्यायला जास्त. सो तिला मी ट्युशन लावले तर अरेबिकचे आणि मॅथ्सचे. सो मॅथ्स ॲक्च्युली मी स्वतः मॅथ्सचे ट्युशन घेत होते, परंतु मला आता वेळ नाही भेटत. त्यामुळे मी म्हटलं की तिला बाहेरच जाऊ दे थोडे दिवस. एक 3-4 वर्षाचा राघव झाला की मग मी तिचं आणि राघवचं दोघांचंही ट्युशन म्हणजे स्टडी घेत जाईल. तर आता किचन वगैरे छान क्लीन करून ठेवलं आहे मी आणि आता झोपणार आहे मी, कारण खूप थकले. तर आजचं देवी वगैरे असल्यामुळे ती खूप फ्रेश वाटतं घरामध्ये. सो नैवेद्य वगैरे दाखवल्यावरती जेवण वगैरे देखील केलं आणि आज मस्त थाळी बनवली होती जेवणामध्ये. सो मस्त जेवणही खूप छान झालं आहे. आणि आता 9:30 वाजलेत, तर 10 वाजेपर्यंत माझा प्लॅन असतो की मी झोपेल. सो सकाळी लवकर उठायला लागतं. तर उद्या गावाला स्कूल नाही, परंतु डब्बा द्यायचा आहे माझ्या मिस्टरांना. सो अजून भाजी डिसाईड नाही झाली आहे काय बनवायचं, बघू आता उद्या सकाळी ठरेल. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि कॉमेंट वगैरे करत जा, मला आवडेल तुमच्या कॉमेंट्सला ॲन्सर करायला आणि लाईक देखील करत जा. थँक्यू.